जाड आणि छान झालेला आहे बघा. हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे कोकणात मच्छीची रेसिपी कशी करतात, फिश रेसिपी, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ते हे बघा, हे बांगडा मच्छी आहे बघा, खूप मोठे मोठे मच्छी आहेत, तुम्ही बघा. तर आता मी हे साफ करून घेतले, आता मी वॉश करतो, त्याच्यानंतर पुढची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला पण एकदम एक नंबर. ओके, तर आता मी वॉश करतो आणि पुढची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो. ओके, तर आता हे मी मच्छी आता साफ करून घेतलेली आहे. हे बघा, छान प्रकारे साफ करून घेतलेले आहे. हे कट तर मी अगोदरच साफ करताना हे कट केलेले होते, कट दिलेले आहे ते. आणि तुम्ही फिश फ्राय करणार ना, तेव्हा असं कट द्या त्याला, म्हणजे छान म्हणजे मसाला लागेल त्याला. तर मी असं सर्व मच्छीनाच असं कट दिलेलं आहे बघा. ओके, तर ह्या प्रकारे कट करून घ्या, व्यवस्थित साफ करून घ्या स्वच्छ पाण्याने. त्याच्यानंतर हे मी मसाला घेतलेला आहे, घरचा मसाला बनवलेला तो आहे, मिक्स मसाला. याची काश्मीर मिरची पावडर आहे, हळदी पावडर आहे आणि ही चिंच आहे थोडीशी, आणि ह्याच्यामध्ये चटणी आहे, हिरव्या मिरची चटणी, अद्रक लसूण पेस्ट वगैरे सर्व मिक्स आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जेवढी तिखट लागेल तेवढी हे घ्यायचं. त्याच्यानंतर हे कांदा घेतलेला आहे मी, आणि टोमॅटो आहे, एक टोमॅटो. तर हे बघा, हे सर मी आता सर्व रेडी करून घेतलेले आहे. आता मी बनवायचे कसं ते सांगतो अगोदर. तर आता ह्याच्यामध्ये आपण सर्व मसाला टाकून घेणार आहोत. तर आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ, अद्रक लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची चटणी. तर तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं टाकून घ्या. आता मी हे 2 चमचे टाकून घेतो ह्याच्यामध्ये. बघा, हे कांद्याचा कलर आता चेंज व्हायला लागला. तर ह्याच्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊ. ओके, तिखट तुमच्या टेस्टप्रमाणे घ्यायचं. बघा, माझ्याकडे आता स्टँड वगैरे नाही, तर आता मी असंच सहजच बनवलं आहे. स्टँड नाही ना माझ्याकडे, तर हे हँडल आहे त्याच्यानेच बनवलं. आणि इकडे मच्छी ठेवलेलं आहे आणि इकडे सर्व ठेवलेलं आहे. ओके, आता मी बनवलं. आपला हा कांदा आता रेडी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे आता टोमॅटो टाकून घेऊ. आणि मग हे टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावरती तुमच्या टेस्टप्रमाणे थोडंसं नमक टाकून द्या. जे तुमची जेवढं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे. ते नमक टाकल्यानंतर टोमॅटो लवकर शिजून होते. तर बघा, आपला मसाला बनवून रेडी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता हे मच्छी टाकून घेऊ. तर 2 मिनटं आपण हे झाकून घेऊ. तर ह्याच्यामध्ये आता आपण चिंचेचा रस्सा टाकून घेऊ. रस्सा एकदम जाड आणि छान झालेला आहे.